श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो, कारण या महिन्यात चैत्र नवरात्री, श्री रामनवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती सारखे महत्त्वाचे सण साजरे होतात. या महिन्यात अमावास्या तिथीलाही विशेष महत्त्व असतं. प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथी येते. अमावास्या तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. ही तिथी जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू आणि आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी जप, तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते. पंचांगानुसार यंदा चैत्र अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी सकाळी 8:51 समाप्त होईल. पण उदय तिथीनुसार यंदा चैत्र अमावास्या ही बुधवारी म्हणजे 8 मे रोजी साजरी केली जाईल. या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्चं दूध, त्याचबरोबर गंगाजलने अभिषेक करायचा. हा अभिषेक केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखर पितृदोष, त्याचबरोबर आपल्याला कालसर्पदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते आणि आपल्या पितरांच्या आत्म्याला सुद्धा मोक्षाची प्राप्तीही होत असते. या दिवशी स्नान, दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर पितरांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. ह्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, नजर दोष आहे, संकट आहेत, पितृदोष आहे, दारिद्र्य नष्ट होऊन आपलं घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. तर ह्या समस्या का उद्भवतात? तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषामध्ये. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, तरीसुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं, कटकट, कलह होत राहतात. त्याचबरोबर सारखं आजार पण येतं. बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत, पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही. त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात, संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात. तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील, तर अमावास्या अशी तिथी आहे. ह्या तिथीला जर आपण असे काही उपाय केले, तर आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, ह्या दोषांपासून मुक्तता आपल्याला मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30 ही जी वेळ असते त्या वेळेमध्ये आवर्जून करायचं आहे. कारण ही जी वेळ आहे ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ आहे. पण काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये शक्य नाही झालं, तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे टाकायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की भीमसेनीच कापूर आपल्याला उपायाला वापरायचं, कारण त्याच्यामध्ये जे तत्व असतात तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगा आणि 2 हिरव्या वेलचीसुद्धा ह्या उपायाकरता लागणार आहेत. ह्या लवंग आणि वेलची जे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असल्या पाहिजेत, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या. त्या 2 लवंगा आणि हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्या आहेत.
त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडेसे काळे तीळ ह्या 2 वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7-7 वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू उतरवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, विघ्न, नकारात्मकता, कोणी नजर लावलेली असेल, करणीबाधा केली असेल, इडापिडा असेल, ती सर्व दूर होण्यामध्ये अतिशय प्रभावी मानली जाते. तर ह्या 2 वस्तू उतरवून झाल्यानंतर त्या वस्तूसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्या आहेत. हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा, पण हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दरवाजे आणि खिडकी आहेत त्या खोलायच्या आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो सुरू करायचा आहे. कारण आपण हा उपाय आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्ती, इडापिडा आहे, करणीबाधा आहे, अलक्ष्मी आहे, तिला घरातनं बाहेर काढण्याकरता करते. म्हणून दरवाजे खिडक्या खोलायच्यात आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो सुरू करायचा आहे. आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने ह्या पंथीमधला कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आहे. जेव्हा धूर तयार होईल तर काही वेळाकरता ही पंथी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि त्यानंतर ती पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये ही पंथी आपल्याला फिरवायची. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा ही पंथी जी आहे ती उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला बरोबर मधोमध ही पंथी ठेवायची आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा कापूर प्रज्वलित करतो त्याचबरोबर त्यामध्ये ह्या वस्तू आपण जाळतो आणि त्याबरोबर आपल्याला मंत्राचा जप जेव्हा करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, करणीबाधा आहे, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, अलक्ष्मी असेल, ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे आपल्याकडे घरामध्ये होत असतं. म्हणूनच आज संध्याकाळी प्रत्येकाने हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय करून तर पहा. प्रत्येक अमावास्येला जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहील, ज्यामुळे तुमची चहूबाजूने प्रगतीही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.